हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 5 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. यशवंत सगळे सगळे मुलं बाहेर गेल्यावर बोलत असतो की तुला किती वेळा सांगितले मला बोरथळला जायचे, पण हे मला इथे बांधून ठेवायला बघतायत. तेव्हा शुभा बोलते, अहो तुम्ही असा उलटा विचार का करतात? मुलांना आपण अजून हवे आहोत, त्यांना आपण हवे आहोत असं नाही समजते का तुम्हाला? तेव्हा यशवंत बोलतो, हो, कारण त्यांचं अडतं तुझ्याशिवाय. तेव्हा शुभा बोलते, ते काय तसे स्वार्थी नाही आहेत हं. तेव्हा शुभा बोलते, आता राग सोडून द्या ना, चला ना जाऊया ना बाहेर केक कापायला. तेव्हा यशवंत बोलतो, नाही, मला त्यांचा राग नाहीच आहे. तेव्हा शुभा बोलते, माझ्यावर राग आहे ना? तेव्हा शुभा बोलते, आजच्या दिवशी पण रागवणार आहेत का माझ्यावर? अहो चला ना, किती हौसेने मुलांनी केक ठेवलाय, आपण केक कापूया ना. शुभा यशवंतला जबरदस्ती ओढून बाहेर नेते आणि आपल्या 35व्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक ते दोघं कट करतात. तेव्हा तिथे भाऊ येतो आणि बोलतो, वहिनी, यशा माझ्याशिवाय केक कट करणार? तेव्हा यशवंत बोलतो, रागावून कोण गेलं? तेव्हा भाऊ बोलतो, जातो मी. तेव्हा शुभा बोलते, हो भाऊ, थांबा, खाल्ल्याशिवाय जायचं नाही हं. तेव्हा यशवंत बोलतो, हो, तो केक खाल्ल्याशिवाय जाणार आहे. तेव्हा भाऊ बोलतो, वहिनी तुझ्यामुळे थांबतोय हं. आणि तेवढ्यात ते दोघं केक कट करतात. शुभा यशवंतला केक भरवणार तेवढ्यात सीमा घरातून ओरडते, आई, बाबा, घरात चोरी झाली, समीर, माझी ठुशी चोरीला गेली. तेव्हा शुभा केक न भरवता सीमाकडे जाते आणि बोलते, अगं तू अशी ओरडू नकोस, घरातच ठेवली असेल कुठे. सीमा बोलते, नाही आई, मी घरात आरशाच्या तिथे लाल बॉक्सवरच ठेवली होती, आता जाऊन बघते तर घरात ठुशीच नाहीये. तेव्हा शुभा बोलते, अगं घरात कोण चोरेल, आपण सगळे इथे आहोत. तेव्हा समीर बोलतो, ऐक सीमा, कन्क्लुजनवर नको यायला आपण चोरीच्या, आपण नंतर घरात बघूया, नाही सापडली तर मग आपण पुढे बघूया ना. तेवढ्यात शुभा बोलते, चल आपण बघूया घरात. तेव्हा सगळे इकडे सीमाच्या रूममध्ये येऊन सगळे इकडे तिकडे शोधाशोध करतात. इकडे यशवंत भाऊला बोलत असतो, बघितलं, असं माझं नशीब आहे, करून उभं राहिलोय पण तोंडात काही घास पडला नाही. तेव्हा भाऊ पण बोलतो, हो रे. तेव्हा यशवंत भाऊला सांगत असतो की या सीमाने सोन्याच्या बांगड्या मोडल्या, दोघी सोन्यांना ठुशी केल्या सोन्याच्या, पण आज काय झालं, या सीमाने ठुशी हरवली, म्हणून मी हिला बोरथळला घेऊन जायचं म्हणत होतो, पण ही हट्टी पोरांच्या मागे राहून इथेच घरात राहायचं असं म्हणते. घरात सगळे ठुशी शोधत असतात. तेवढ्यात शुभा बाहेर येते आणि बोलते, अहो असं काय करताय तुम्ही, आम्ही इथे सगळे ठुशी शोधतोय, तुम्ही इथे राहून गप्पा काय मारताय, चला ठुशी शोधायला या, म्हणून यशवंतला घरात बोलवून घेते. तेव्हा सीमा इकडे समीरला म्हणत असते की समीर, मी एक काम करू का, मी आणि आईबाबांच्या रूममध्ये बघून येते, ठुशी ती तिकडे चुकून ठेवली असेल, पडली असेल काहीतरी. स्वीटी इकडे आपल्या बेडरूममध्ये शोधत असते. तेव्हा मकरंद येतो आणि म्हणतो, स्वीटी काय शोधते? तेव्हा स्वीटी बोलते, मैं भाभी की ठुशी ढूंढ रही हूँ, आई ने हम दोनों के लिए एक ही दुकान से मंगवाई थी. तेव्हा मकरंद बोलतो, अगं पण ती इथे कशाला असेल? तेव्हा स्वीटी बोलते, अरे गलती से हो गई होगी. मकरंद पण शोधाशोध करत असतो. तेवढ्यात सीमा त्या बाबांच्या बेडरूममध्ये येते आणि बोलते, बाबा, सापडली का हो ठुशी? सीमा बोलते, तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी शोधते. तेव्हा यशवंत बोलतो, का? तेव्हा सीमा बोलते, कामाच्या गडबडीत ना मी या खोलीतून त्या खोलीत खूप केलंय, तर चुकून ठेवली गेली असेल तर. तेव्हा यशवंत भाऊला म्हणतो, चल चल बाहेर चल. आणि भाऊ सीमाला बोलतो की सापडली तर ठेव व्यवस्थित. तेव्हा सीमा पटकन कपाटाची किल्ली घेते, कपाट उघडते, कपाटातनं सगळी कागदपत्र घराची काढते आणि पटकन खिडकीतून बाहेर फेकते आणि बाहेर येते. तेव्हा तिथे शुभा सगळे हॉलमध्ये असतात आणि शुभा बोलते की अशी कशी ठेवली ग तू, अशी कशी गायब झाली ठुशी? तेव्हा सीमा बोलते, माझी ठुशी जर हरवली असती ना तर एव्हाना सापडली असती, पण माझी ठुशी हरवली नाहीये, चोरीला गेली आहे. तेव्हा शुभा बोलते, चोरीला? कोण चोरून आले इथे? तेव्हा सीमा बोलते, तुमचा तो लाडका बाबू घुटमळत होता, पाहिलंय मी त्याला इथे घरात. तेव्हा शुभा बोलते, अगं उगीच बाबूचं काय नाव घेते, तो नाही असं करणार. तेवढ्यात यशवंत बोलतो, एक मिनिट. सीमा बोलते, तेव्हा यशवंत बोलतो, कोण हा बाबू? तेव्हा सीमा बोलते, बाबा तुम्ही विसरलात का, मागे नाही का आपल्या घरात चोरी झाली होती, आईने त्याला खिचडी खाऊ घातली होती, आपण त्याला पोलिसात दिलं होतं तो. तेव्हा यशवंत बोलतो, अरे पण तो कशाला इथे येणार? तेव्हा सीमा बोलते, अहो गेले 4 दिवस तो इथे काम करत होता लाइटिंगचं. सीमा बोलते, आईंना माहिती आहे. तेव्हा यशवंत बोलतो, काय? तेव्हा सीमा बोलते, तुम्हाला नव्हतं माहीत? अहो आईंनी त्याला तर लाडू बांधून द्यायला सांगितले. तेव्हा सीमा बोलते, पाहिलं नाही, कोणासाठी कितीही केलं ना तरी अशी मुलं सुधरत नसतात, लाडू बरोबर माझी ठुशी चोरून नेली त्या चोराने. तेव्हा यशवंत बोलतो, शुभा तुला माहीत होतं? तेव्हा यशवंत बोलतो, शुभा, हा मुलगा जेव्हा घरात घुसला होता तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की अशा मुलांवर विश्वास ठेवायचा नसतो. एकदा चोरीची चटक लागली की ती सुटत नाही, या मुलाला तू घरात घेतलंस का? तेव्हा शुभा बोलते, अहो पण तो चोर नाहीये. शुभा बोलते, अहो आपण ज्यांच्याकडनं लाईट घेतले ना त्यांच्याकडे तो काम करतो, त्याला पगार मिळतो, तर तो काच करेल चोरी, माझ्यावर विश्वास ठेवा. यशवंत शुभावर चिडतो आणि बोलतो, तुझ्यावर विश्वास ठेवूनच पस्तावलोय मी,
आता तूच त्याला घरात घेतलं, मग काय आता त्याला राहणंच मिळालं. तेव्हा यशवंत बोलतो हा बाबू घरात घुसला आणि दागिने लंपास झाले. तेव्हा शुभा बोलते अहो नाही, अहो तसं नसणार, मी सांगते ना तुम्हाला, माझं ऐका जरा. तेव्हा यशवंत बोलतो नाही शुभा, बाबूनेच चोरी केली, हे उघड आहे, कारण दुसरं कोणीच या घरात आलेलं नाहीये. यशवंत बोलतो समीर, मकरंद या बाबूला शोधून काढायलाच हवं. लग्न घरात घुसून चोरी करतो म्हणजे काय, लागलं तर पोलिसात देऊ, पण आता त्याला सोडायचं नाही. तेव्हा मकरंद बोलतो नाही बरोबर आहे बाबा तुमचं. मकरंद बोलतो काही करून त्याला शोधायलाच पाहिजे. तेव्हा शुभा बोलते अहो ऐका ना. तेव्हा मकरंद बोलतो दादा चल, आणि ते दोघं बाहेर जातात. तेव्हा यशवंत बोलतो समीर जा, आणि चिडून बेडरूममध्ये चालला जातो. तेव्हा शुभाला समीर बोलतो की तू बाबांकडे बघ, मी आलोच. तेव्हा अनिकेत बोलतो दादा मी पण येतो चल. तेव्हा समीर सीमाकडे थोडं रागाने बघतो. समीर गेल्यावर सीमाला हसायला येतं. इकडे मकरंद, समीर आणि अनिकेत बाहेर दुकानांमध्ये इकडे तिकडे जाऊन बाबूची शोधाशोध करत असतात. तेव्हा मकरंदला बाबू दिसतो. बाबू गुलाबाची फुलं हातात घेऊन बसलेला उभा असतो. मकरंद जातो आणि सरळ बाबूला मारायला लागतो आणि बोलतो बाबू ना तू, मागच्या वेळेस तुला वॉर्निंग देऊन सोडलं होतं, पण आईने प्रेमाने तुला समजवलं तरी तुला अक्कल नाही, आमच्या घरात चोरी करतोस पुन्हा. तेव्हा बाबू सांगत असतो की अहो नाही साहेब, मी चोरी नाही केली, आणि मकरंद त्याला जबरदस्ती ओढून घरी घेऊन जातो. इकडे यशवंत शुभावर ओरडत असतो की आज तू भोळेपणाचा कहर केलाय शुभा, तुला किती वेळा सांगायचं की सगळी माणसं तुझ्यासारखी सरळ नसतात. फक्त मला न विचारता स्वतःच्या बांगड्या विकल्यास, बांगड्या विकून ठुशी घेतली, आता ठुशीही गेली, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं काय, साध्या साध्या गोष्टी तुला कशा कळत नाही शुभा. तेव्हा शुभा बोलते अहो तुम्ही शांत व्हा ना. तेव्हा यशवंत बोलतो छान, तू स्वतःची मर्जी चालवणार, चोरांना घेऊन घरात त्यांना खाऊ पिऊ घालणार, आणि दक्षिणा म्हणून ते दागिने घेऊन गेले तरी मी शांत बसायचं, आणि मी जर का शांत बसायचं ना तर संन्यास घेऊन मला वनवासात जावं लागेल, आणि तसंही तू कुठे माझ्यासोबत येते. तेव्हा शुभा बोलते अहो असं काय करताय. तेव्हा यशवंत चिडतो मग काय करू, इतका प्लॅनिंग करून बोरथरला जाण्याचा प्लॅन केला होता, तिथं असतो तर निदान हा प्रकार तरी बघायला लागला नसता. या घरात बिलकुल शांतता नाही, ना तुला ना मला, आणि तुला तर काय या घरातच राहायचंय, मग काय भोगा, आता काय शोधा त्या चोराला. तेव्हा शुभा बोलते हे बघा तुम्ही काहीही म्हणालात ना तरी बाबू चोर नाहीये. तेव्हा यशवंत बोलतो हो का, हा आता तू म्हणतेस ना तर खरंच असेल. नाही बघ काय आहे ना, त्या ठुशीला ना पाय फुटले असतील, मग ती ठुशी आहे ना चालत चालत बाबूच्या खिशात जाऊन बसली असेल, यात बाबूचा काय दोष. तेव्हा शुभा बोलते अहो तुम्ही ऐकून घ्या ना, ती ठुशी चोरीला गेली की कोणी घेतली मला खरंच माहीत नाही, पण एक लक्षात ठेवा, मला माणसांची पारख चांगली आहे, ती ठुशी बाबूने चोरली नाही. तेव्हा यशवंत बोलतो बरोबर आहे, आता आपण सर्टिफिकेट दिलंय ना तर बरोबरच असणार. तेव्हा शुभा बोलते तुमचा हिरमोड कळतंय मला, त्याचा राग तुम्ही बाबूवर काढू नका, ही ठुशी ना घरातच कुडी पडली आहे, आपल्याला सापडेल, शोधू आपण, पण प्लीज तुम्ही मनस्ताप नका करून घेऊ. इकडे सीमाने खिडकीतून बाहेर पेपर फेकलेले असतात, ती बाहेर येऊन ते पेपर उचलते. तेव्हा तिला मागून कोणीतरी पावलांचा आवाज येतो, ती दचकते. तेवढ्यात बघते तर घमंडे असतं. सीमा बोलते घमंडे किती घाबरवलत मला. तेव्हा घमंडे बोलतो अहो तुम्हीच म्हणाला ना इथे येऊन थांबा म्हणून, केव्हाचा उभा आहे मी. तेवढ्यात सीमा बोलते हे बघा हे पेपर्स. तेव्हा सीमा पेपर देते. तेव्हा घमंडे बोलतो म्हणजे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स मिळाले, हे बेस्ट काम झालं बघा. तेव्हा घमंडे पेपर उघडतात. तेवढ्या सीमा बोलते आत्ता नाही, डायरेक्ट नारडा सरांच्या केबिनवर माझ्यासमोर आणि त्यांच्यासमोर, आणि माझे 10 लाख रुपये मिळाले की. सीमा बोलते हे डॉक्युमेंट्स ना मी माझ्या घरात नाही ठेवू शकत, म्हणून मी तुम्हाला दिले फक्त सांभाळायला. तेव्हा घमंडे बोलतो ठीक आहे मॅडम, डॉक्युमेंट्स मिळाले हे महत्त्वाचं आहे. तेव्हा सीमा बोलते आता मी माझं काम केलंय, तुम्ही तुमचा शब्द पाळा. तेव्हा घमंडे बोलतो त्याची काही काळजीच करू नका मॅडम. तेव्हा सीमा बोलते बरं तुम्ही आता जा, तुम्हाला कोणी पाहिलं तर माझी पंचायत होईल. इकडे शुभा ठुशी शोधत असते. तेव्हा स्वीटी येते, आई आप अभी भी ठुशी ढूंढ रही है. तेव्हा शुभा बोलते हो ग, तू तुझ्या खोलीत पाहिलंस का. तेव्हा स्वीटी बोलते हा आई, पर मिलीच नाही. तेव्हा शुभा बोलते सीमाच्या खोलीत जाऊन बघूया का. स्वीटी बोलते सीमा भाभी के रूम में देखी थी पर उन्हें नहीं मिली, और हाँ मकरंद मुझे अभी कह के गया है कि बाबू नहीं मिला तो पुलिस में रिपोर्ट करवानी होगी. तेव्हा शुभा बोलते नको ग बाई, ते पोलीस आणखीन मारतील बाबूला, असं नको व्हायला हवं, कुठे शोधायची ठुशी, मुझे भी समझ में नहीं आ रहा है. तेवढ्यात सानू येते आणि बोलते आजी अगं चल ना, आणि शुभाचा हात पकडून ती सानू घेऊन जाते, आणि सानू सीमाच्या रूममध्ये येऊन तिला बेड खाली उभं बोलते की खाली बस, आणि शुभा खाली वाकून बघते तर बेड खाली ठुशी पडलेली असते.
तेव्हा शुभा ठुशी काढते आणि बोलते, अगं छकुली तुला कुठे सापडली? तेव्हा सानू बोलते, तेव्हा मी उशीचा हाऊस बनवत होती ना, तर ती तिथे सापडली. तेव्हा शुभा बोलते, उशी खाली होती? तेव्हा सानू बोलते, हो तिथेच सापडली आणि खाली पडली. तेव्हा शुभा बोलते, अगं ही ठुशी अख्खं घर शोधत होतं आणि ती माझ्या छकुलीला मिळाली. किती हुशार आहे आमची सानू, आईची ठुशी शोधून काढली. तेव्हा स्वीटी बोलते, हो हमारी सानू स्मार्ट आहे ना. तेव्हा शुभा बोलते, अगं तू मकरंदला सांग, मी यांना कळवते. तेवढ्यात बाहेर मकरंद बाबूला घेऊन आलेला असतो. तेव्हा बाबू बोलत असतो की साहेब मी चोरी नाही केली. तेव्हा मकरंद बोलत असतो की तू या घरात एकटाच आहे, तुला माहित नाही ठुशी कुठे, तू आता सांगतोयस की बोलू पोलिसांना. तेव्हा बाबू बोलतो, नका साहेब. तिथे शुभा येते आणि बोलते, थांबा सोडा त्याला. तेव्हा यशवंत बोलतो, नाही शुभा त्याला असं सोडता येणार नाही. तेव्हा शुभा बोलते, सोडा त्याला, कारण त्याने काहीही केलेलं नाहीये. तेव्हा शुभा बोलते, ठुशी दाखवून, ही पहा ठुशी सापडली. बोलते, ही पहा सापडली ठुशी घरातच. तेव्हा यशवंत बोलतो, काय ही कुठे होती? शुभा सीमाकडे बघते आणि बोलते, सीमाच्या खोलीत. सीमाला खूप गडबडल्यासारखं होतं. तेव्हा शुभा बोलते, तू तर म्हणाली होतीस ना की मी खोलीत नीट शोधलं म्हणून. तेव्हा सीमा बोलते गडबडत, हो आई मी शोधलं सगळीकडे. शुभा बोलते, हो तरी तुला ही ठुशी नाही सापडली, सानूला सापडली. तर छोट्याशा मुलीला जे सापडले ते तुला नाही सापडलं. तू तर म्हणाली होतीस की तू ठुशी बॉक्समध्ये ठेवली म्हणून. ही ठुशी घे, बेड खाली पडली होती. तेव्हा सीमा बोलते, आई मी तर बॉक्समध्येच ठेवली होती, अय्या तिथे नव्हती का? सानूला कशी सापडली? तेव्हा शुभा बोलते, बॉक्समध्ये नाही, तू उशी खाली ठेवली असेल. खेळता खेळता उशी खाली पडली, ती ठुशी सानूला सापडली. तेव्हा समीर बोलतो, नाही नाही एक मिनिट आई, सीमाचं म्हणणं होतं की ठुशी चोरीला गेली, हो ना सीमा? तेव्हा सीमा बोलते, अरे मला वाटलं. तेव्हा शुभा बोलते, वाटलं? तुला फक्त वाटलं म्हणून त्या मुलावरती भलता सरता आरोप केलास? हा अलगर्जीपणा झाला सीमा, आणि असा आरोप करण्यापूर्वी खात्री करून घ्यायची नसते? तू कसलाही मागचा पुढचा विचार केला नाहीस आणि एका गरीब मुलावर चोरीचा आरोप घेऊन मोकळी झालीस. एखाद्या निरपराध व्यक्तीवरती खोटे नाटे आरोप सतत केले जातात तेव्हा त्या व्यक्तीचा माणुसकीवरचा विश्वासच उडतो. अशा वेळेला चूक त्या व्यक्तीची नसते, आरोप करणाऱ्याची असते. तेव्हा समीर बोलतो, आणि काय रे बाबू, जर चोरी केली नाहीयेस ना तू, मग हातातलं काम करून टाकून दुसरीकडे जायची काय गरज होती तुला? थांबायचं होतं ना इथे. तेव्हा बाबू हातात फुलं घेतो आणि बोलतो, साहेब मी ही फुलं आणायला गेलो होतो. समीर बोलतो, कोणासाठी? तेव्हा बाबू बोलतो, ते मगाशी कोणीतरी म्हणालं की आज माई आणि काकांचा लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणून म्हटलं की आपण सुद्धा त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावं. तेव्हा बाबूला आठवतं की बाबू दुकानात जातो आणि बोलतो, काका गुलाबाची 3 फुलं द्या. तेव्हा दुकानदार बोलतो, काय रे गर्लफ्रेंडसाठी का? तेव्हा बाबू बोलतो, नाही आज ते माझ्या आईवडिलांसाठी. तेव्हा दुकानदार बोलतो, आईवडिलांसाठी? तेव्हा बाबू बोलतो, हो कारण आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हे बाबूला सगळं आठवतं. तेव्हा शुभा बाबूजवळ जाते आणि त्याला उठवते. तेव्हा बाबू उठतो आणि बोलतो, माई तुम्ही मला आईच्या जागी आहात. त्या दिवशी तुम्ही नसताना तर मी अजूनही चोर म्हणून तुरुंगात असतो, आणि जरी सुटलो असतो तरी मला कुणी काम नसतं दिलं. तेव्हा बाबू माई आणि काका म्हणून फुलं देतो आणि बोलतो, हे तुमच्यासाठी, आणि बोलतो हॅप्पी ॲनिव्हर्सरी. तेव्हा शुभाला खूप भरून येतं आणि तिथेच एपिसोड संपतो.